इयत्ता 9वीच्या विद्यार्थी मित्रांनो, मी श्री टी डी जाधव सर आज आपणास इतिहास व राज्यशास्त्र पाठ्यपुस्तकातील राज्यशास्त्र विषयाच्या पहिले प्रकरण महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी या प्रकरणाविषयी माहिती देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वीपर्यंत नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातून स्थानिक शासन संस्था, भारताचे संविधान आणि आपल्या देशातील राज्यपद्धती किंवा शासनाची रचना यांचा अभ्यास केला. आपण इयत्ता 9वीला भारताचे जगाशी असणारे संबंध पाहणार आहोत. भूगोलाच्या अभ्यासातून तुम्ही जगाची भौगोलिक रचना अभ्यासली आहे. इतिहासाच्या अभ्यासातून ऐतिहासिक काळातील जागतिक घडामोडी तुम्ही अभ्यासल्या आहेत, त्या तुम्हाला समजल्या असतील. राज्यशास्त्राच्या अभ्यासातून आता आपण भारताचे जगाशी असणारे संबंध व महत्त्वाच्या जागतिक समस्या समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण आपल्या वेगवेगळ्या कारणांसाठी, सोयीसुविधांसाठी समाजातील व्यक्ती, संस्था, संघटनांवर अवलंबून असतो. आपले सामाजिक जीवन हे एकमेकांवर अवलंबून असते, परस्परावलंबी असते असं त्याला म्हणतात. आणि त्यात परस्पर सहकार्य खूप महत्त्वाचे असते, हे आपण पाहिलेलं आहे. हे जसं व्यक्ती आणि समाजाबाबत आहे, तसेच विविध राष्ट्रांबाबतही आहे. भारताप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, जगामध्ये अनेक स्वतंत्र देश आहेत आणि या सर्व देशामध्ये सातत्यानं काही ना काहीतरी देवाणघेवाण चाललेली असते, व्यवहार होत असतात. या राष्ट्रांमध्ये, देशांमध्ये ही स्वतंत्र राज्ये परस्परांशी करार देखील करत असतात. आणि मग या सर्व स्वतंत्र सार्वभौम देशांची मिळून एक व्यवस्था तयार होते आणि अशा व्यवस्थेलाच आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणतो. आता ही जी आंतरराष्ट्रीय व्यवस्था निर्माण होते, तिची काही वैशिष्ट्य असतात. पहिलं, परस्परावलंबन. जगातले सगळेच देश मग कुठल्या ना कुठल्या कारणासाठी एकमेकावर अवलंबून असतात. मग ते राष्ट्र कितीही मोठं असो, समृद्ध असो, विकसित असो, अगदी सर्व बाबतीत जरी स्वयंपूर्ण जरी असलं, असं होऊ शकत नाही स्वयंपूर्ण, परंतु त्या राष्ट्राचा जरी दावा असला तरी सर्वच राष्ट्रांना एकमेकांची मदत लागते. मोठ्या राष्ट्रांना देखील अन्य त्यांच्यासारख्याच मोठ्या आणि छोट्या राष्ट्रांवर देखील अवलंबून राहावं लागतं. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचं परस्परावलंबन हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. जागतिक व्यवस्थेचं ते महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं, परराष्ट्र धोरणांच्या द्वारे आंतरराष्ट्रीय संबंध. प्रत्येक राष्ट्र काय करतं, तर आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी, त्याचप्रमाणे अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करावेत याविषयी आपलं निश्चित धोरण ठरवतं आणि या धोरणाला परराष्ट्र धोरण असं म्हटलं जातं. आता भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे ते आपण पुढच्या प्रकरणामध्ये सविस्तर त्याचा अभ्यास करणारच आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी मला पडलेले प्रश्न, ज्यावेळेला आपण या प्रकरणांचा किंवा जागतिक घडामोडींचा ज्यावेळेला आपण अभ्यास करतो, त्यावेळेला आपणाला काही प्रश्न पडतात. आणि मग विद्यार्थी म्हणून विचार करत असताना, अभ्यास करत असताना राज्यशास्त्राचा जे काही प्रश्न पडतात, ते प्रश्न या ठिकाणी तुम्हाला या चौकटीमध्ये दिलेले आहेत. त्याचा तुम्ही जरूर विचार करा. व्यक्ती आणि राष्ट्राच्या परस्पर अवलंबनात काय फरक असतो बरे? श्रीमंत देश, गरीब देश यांची काही विभागणी असते का? देशाचा कारभार जसा संविधानाच्या आधारे चालतो आपल्या देशाचा, तसे जागतिक पातळीवर एखादी संविधान असते का? आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत सर्वोच्च स्थान कोणाला असते? या अशा काही प्रश्नांचा जरूर आपण म्हणजे या ठिकाणी जे प्रश्न आहेत त्याचा विचार केला पाहिजे. जरी आपल्याला यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थोडंसं आपल्याला शाळा बंद असल्यामुळं या चौकटीतला काही भाग हा आपल्याला अभ्यासक्रमातनं थोडासा त्याला सूट दिलेली असली तरी फक्त यावर्षीच आहे, तरीसुद्धा आपण अभ्यास करत असताना या चौकटीत दिलेल्या माहितीचा जरूर आपण अभ्यास करायचा आहे. आता इथे एक उपक्रम तुम्हाला दिला होता की 1 महिन्याची वृत्तपत्रे संकलित करा, बातम्या संकलित करा आणि खाली तुम्हाला एक 3-4 मुद्दे दिले, त्याच्या आधारे तुम्हाला त्याचं वर्गीकरण आणि प्रदर्शन भरायला
सांगितलेलं आहे, परंतु आपल्याला आता सध्या काय तसं काय आपल्याला करता येणार नाही आहे. परंतु तरीसुद्धा आपणाला या गोष्टी लक्षात येण्यासाठी त्या मुद्द्यांचा विचार करा आणि ज्यावेळेला आपल्या घरामध्ये वर्तमानपत्र येत असतात त्यावेळेला आपण त्या वर्तमानपत्रामध्ये मग परराष्ट्रातल्या महत्त्वाच्या पदावरच्या व्यक्ती कोण आपल्या देशात आलं, कोणी भेटी दिल्या, आपला देश अन्य देश यामध्ये झालेले कोणते करार असतात, आपल्या देशात भरवलेली एखादी आंतरराष्ट्रीय परिषद असेल, शेजारील देशाच्या संदर्भातल्या घडामोडी असतील, या संदर्भानं आपण दक्ष तुम्ही राहा. तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची जी वैशिष्ट्ये आहेत, परस्परावलंबन, परराष्ट्र धोरणांच्याद्वारे आंतरराष्ट्रीय संबंध, हे मुद्दे तुमच्या लक्षात आले असतील. आता विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये 2 महायुद्ध आणि शीतयुद्ध, शीतयुद्धानंतरचं जग, आता शीतयुद्ध निर्माण झाल्यानंतर घडलेल्या घडामोडी, या काही ठळक अशा घटनांचा मागोवा यामध्ये घेणार आहोत. तर साधारणपणे आज आपण ज्या जगात राहत आहोत ते जग अनेक घडामोडीमधून आज आकारास आलेलं आहे. मग थोडंसं आजचं हे जग जे आहे, या जगाच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये काय काय घटना घडल्या त्यासाठी थोडंसं आपल्याला इतिहासात जावं लागेल. मागच्या शतकामध्ये 2 महायुद्ध झाली हे आपल्याला माहीत आहेत. ह्या महत्त्वाच्या घटना आहेत 2 महायुद्ध. आणि विद्यार्थी मित्रांनो, या 2 महायुद्धामुळंच जग बदललं. जगात नवीन विचारप्रवाह आले. विचारप्रवाहामुळं बराचसा बदल झाला. मग ही 2 महायुद्ध नेमकी कशी झाली त्याचा आढावा या प्रकरणामध्ये घेतलेला आहे. आता पहिलं महायुद्ध हे 1914 ते 1918 या कालावधीत झालं. युरोप खंडातले महत्त्वाचे देश या युद्धामध्ये होते. आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक व्यवस्था यामध्ये हा जो कालखंड 1914च्या ते 1918 या कालखंडामध्ये युरोप खंडामधले जे देश होते त्या देशानं फार महत्त्व होतं. आता या काळामध्ये या युरोप खंडामध्ये या देशांमध्ये फार प्रगती झाली होती आणि युरोपला या काळात फार महत्त्व होतं. त्यामुळंच पहिल्या महायुद्धामुळं खूप मोठ्या प्रमाणात मात्र विद्यार्थी मित्रांनो जीवित आणि वित्तहानी झाली. सहभागी जी राष्ट्र झाली होती या राष्ट्रांना खूप आर्थिक नुकसान सोसावं लागलं आणि जी सहभागी नव्हती त्या देशांनासुद्धा युद्धाची झळ लागली. म्हणजेच जिंकलेल्या आणि हरलेल्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था या पहिल्या महायुद्धामुळं कोसळल्या होत्या. या युद्धामध्ये संबंध नसलेल्या राष्ट्रांवर सुद्धा याचा विपरीत परिणाम झालेला आहे. मग या तुम्हाला इथं दिलेले आहेत. पहिल्या महायुद्धामध्ये सहभागी राष्ट्र कोणती होती तर 2 गट होते. एक मित्र राष्ट्र आणि 2 मध्यगत राष्ट्रे. आता ही मध्यगत म्हणजे मध्य युरोपीय राष्ट्र. मग मित्र राष्ट्रामध्ये ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली, अमेरिका ही राष्ट्र. तर मध्यगत राष्ट्रामध्ये मध्य युरोपीय राष्ट्राचा जो काही एक गट होता त्यामध्ये जर्मन, ऑस्ट्रिया हंगेरी, ऑटोमन साम्राज्य, बल्गेरिया असे देश या पहिल्या महायुद्धामध्ये 2 गटात विभागलेले होते. आता हे पहिलं महायुद्ध झालं त्यामुळे खूप नुकसान झालं, विपरीत परिणाम झाले, अर्थव्यवस्था कोसळल्या आणि मग हे अशा प्रकारचं युद्ध भविष्यात होऊ नये म्हणून सर्व राष्ट्रांना असं वाटायला लागलं की अरे हे असं व्हायला नको आहे. आणि मग त्यातून विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली. आणि मग आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी चर्चा व वाटाघाटी करण्याचं हे एक महत्त्वाचं व्यासपीठ बनलं राष्ट्रसंघ. आणि राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी कोणती तर युद्ध टाळणे. आता पहिलं महायुद्ध संपल्यानंतर युरोपमध्ये आणि युरोपबाहेरही अनेक महत्त्वाचे बदल घडून आले. उदाहरणार्थ इथे दिले, युरोपमधील पूर्वीची साम्राज्य जी होती ती कोसळली, त्यातून नवीन राष्ट्र अस्तित्वात आली. असे अनेक बदल पहिल्या महायुद्धानंतर झाले. युरोपमधील अनेक देशांच्या विद्यार्थी मित्रांनो आफ्रिका आणि आशिया खंडात वसाहती होत्या आणि या वसाहतीमध्ये याच काळात स्वातंत्र्यासाठी चळवळी सुरू झाल्या.
युरोपीय राष्ट्रांच्या वर्चस्वाला त्यामुळं या चळवळींनी मोठ्या प्रमाणावर आव्हान दिलं. आपल्याला माहीत असेल की आपल्या भारताचं देखील स्वातंत्र्याची चळवळ फार मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. अशा अनेक राष्ट्र होती. मग पहिल्या महायुद्धानंतर खरं तर शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण झाला, परंतु राष्ट्रसंघाला युद्ध थोपवण्यात यश आलं नाही. किंबहुना विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, जर्मनी, इटली, स्पेन इत्यादी देशांमध्ये तर अगदी या पहिल्या महायुद्धानंतर हुकुमशाही राजवटी अस्तित्वात आल्या. आता हुकुमशाही म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की एकटाच सत्ताधीश जो असेल त्याच्याच मनाप्रमाणे राज्य चालणार. मग जर्मनीमध्ये ॲडॉल्फ हिटलर, इटलीचा बेनिटो मुसोलिनी आणि स्पेनचा फ्रान्सिस्को फ्रँको हे हुकुमशाह निर्माण झाले. आणि या हुकुमशाही प्रवृत्तीमुळे विद्यार्थी मित्रांनो परिणाम काय झाला, तर त्याच्यामुळं दुसरं महायुद्ध हे घडून आलं. आपल्याला हे एक चित्र दिसतं इथं की पहिल्या महायुद्धामध्ये भारतीय सैनिकसुद्धा सहभागी झाले होते. आता का आपल्या लक्षात येत असेल की आपण पहिलं महायुद्ध हे 1914 ते 1918 या कालखंडात झालं. मग त्या काळामध्ये आपणावर कोणाचं राज्य होतं, तर ब्रिटिशांचं राज्य होतं. आणि किंबहुना आपला जरी देश देत नसला तरी आपणावर राज्य करणारे राज्यकर्ते जे होते ब्रिटिश, त्यांच्यामुळं आपल्याला पहिल्या महायुद्धामध्ये सहभाग घ्यावा लागला होता. आता इथं तुम्हाला चौकोनात विचार करा आणि लिहा, तुम्हाला काय वाटतं या संदर्भानं तुम्हाला काही माहिती दिलेली आहे. मग जर्मनीचा हिटलर हुकुमशाह होता, तिथं जर्मनीत लोकशाही परंपरा बळकट असते तर काय झालं असतं, हुकुमशाही राजवट अस्तित्वात येऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, किंवा तुम्हाला काय वाटतं, युद्धास प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण केला परंतु युद्ध थोपवण्यात राष्ट्रसंघ अपयशी ठरलं. राष्ट्रसंघानं युद्ध टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या होत्या, असा आपण ज्यावेळेला विचार करतो या घटनांचा, त्यावेळेला आपल्याला असे विचार सुचले पाहिजेत आणि हे विचार आले पाहिजेत की हे घडलंच नसतं. आपल्याला असं वाटतं अभ्यास करत असताना सुद्धा, मग हे असं व्हायला पाहिजे होतं, तसं व्हायला पाहिजे होतं. इतिहासातल्या या घडून गेलेल्या घटना असतात, त्यामुळे आपल्या मनामध्ये असे विचार येणं साहजिकच आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रसंघ अपयशी ठरलं, त्यामुळं पुढं दुसरं महायुद्ध झालं. आता या दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी किती आहे, तर 1939 ते 1945, म्हणजे 1914 ते 1918 पहिलं महायुद्ध, त्याच्यानंतर 1939ला दुसरं महायुद्ध झालं. पण पहिलं महायुद्ध जे झालं त्याच्यापेक्षा विद्यार्थी मित्रांनो दुसरं महायुद्ध खूप हानिकारक होतं, संहारक ठरलं होतं, अधिक व्यापक होतं पहिल्या महायुद्धाच्या मानानं दुसरं महायुद्ध. परंतु या युद्धामध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला होता आणि युद्धात सहभागी असलेल्या जी काही राष्ट्र होती या राष्ट्रांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळलं होतं. आता या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धात कुठली कुठली राष्ट्र सहभागी झाली, तर त्यामध्ये सुद्धा दोन गट, एक मित्र राष्ट्र आणि दुसरं अक्षराष्ट्रे. मग मित्र राष्ट्रांमध्ये कुठले देश होते, ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत युनियन, चीन, अमेरिका. आणि अक्षराष्ट्रांमध्ये कुठले देश होते, जर्मनी, जपान आणि इटली. आता विद्यार्थी मित्रांनो, वर तुम्हाला लिहिते व्हा म्हणून एक माहिती दिलेली आहे आणि प्रश्न आहे की 1939 ते 1945 या कालावधीत दुसरं महायुद्ध चालू होतं, याच काळात भारतात कोणत्या घडामोडी होत होत्या. आपण आत्तापर्यंत इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून इतिहास अभ्यासलेला आहे आणि महायुद्धाचा भारतावर कोणता परिणाम झाला. आपल्या लक्षात येत असेल की आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला, म्हणजे त्याच्या अगोदर आपणावर कुणाचं राज्य होतं, तर ब्रिटिशांचं राज्य होतं. आणि मग ब्रिटिश ज्या गटात असेल त्या गटात भारत. परंतु त्या काळात जी काही स्वातंत्र्याची चळवळ चालू होती
महात्मा गांधीजींनी जी काही चले जावची चळवळ सुरू केली होती, या ज्या काही घटना आहेत त्या भारतामध्ये घडत होत्या. 1942ला चले जावची चळवळ सुरू झाली होती आणि तो इतिहास तुम्हाला डोळ्यासमोर आला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आणि मग अशा या दुसऱ्या महायुद्धामध्ये ही सहभागी राष्ट्र, मित्रराष्ट्र, अक्षराष्ट्र 2 गट आपणाला परीक्षेमध्ये कृतीपत्रिकेमध्ये 2 गट देतात. त्यातमध्ये राष्ट्रांची नावं आपल्याला लिहायला सांगितली जातील. ही आपल्या पाठ असली पाहिजेत. तर दुसऱ्या महायुद्धामध्ये विद्यार्थी मित्रांनो अमेरिकेचा एक सहभाग महत्त्वाचा होता. आणि या दुसऱ्या महायुद्धामध्ये जर कुठल्या महत्त्वाची कुठली घटना घडली असेल प्रगत तंत्रज्ञानाची, तर अमेरिकेनं अणुबॉम्बची निर्मिती केली होती. आणि युद्ध संपवण्यासाठी जपानमधले हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरावर अमेरिकेनं अनुक्रमे 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी अणुबॉम्ब टाकले अमेरिकेनं. आता युरोपमध्ये जर्मनीच्या पराभवानंतर व आशियामध्ये जपानच्या पराभवानंतर हे दुसरं महायुद्ध संपलं. आणि दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जागतिक पातळीवर ज्या अनेक घडामोडी झाल्या, दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळातील एक महत्त्वाची घटना म्हणजे शीतयुद्धाची सुरुवात. हे युद्ध 1945 साली 1939 ते 1945 या दरम्यान हे दुसरं महायुद्ध झालं. आणि मग 1945 नंतर मात्र जरी महायुद्ध संपलं असलं तरीसुद्धा 1991 पर्यंतचा काळ खूप मोठा काळ आहे तसा. 45 ते 91 म्हणजे जवळजवळ 46 वर्ष हा काळ शीतयुद्धानं व्यापलेला होता. आता या काळात काही बदल जागतिक क्षेत्रामध्ये झाले, इतिहासामध्ये झाले. मग हे शीतयुद्ध म्हणजे नेमकं काय? तर एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की दुसऱ्या महायुद्धामध्ये मित्र असणारे अमेरिका आणि सोव्हिएत युनियन हे देश युद्ध संपताच स्पर्धक बनले एकमेकांचे. आणि सहकार्याची जी जागा असते मित्र असल्यामुळं ती सहकार्याची जागा स्पर्धेनं घेतली. आणि या स्पर्धेनं विद्यार्थी मित्रांनो 2 देश अमेरिका आणि सोव्हिएत युनियन जवळजवळ या जागतिक स्पर्धेनं जागतिक राजकारणाचा 40-45 वर्षांचा कालखंड व्यापला. आता खरं तर या कालखंडामध्ये उघड युद्ध झालं नाही, परंतु अशी वेळ यायची की युद्धाचा फडका कधीही उडू शकेल असा तणाव या राष्ट्रांच्या संबंधामध्ये होता. प्रत्यक्ष युद्ध नाही, परंतु युद्धाला पूरक अशा तणावपूर्ण परिस्थितीचं वर्णन विद्यार्थी मित्रांनो शीतयुद्ध या संज्ञेद्वारे केलं जातं. आता हा कालखंड जर बघितला या शीतयुद्धाचा 40-45 वर्षाचा, तर अमेरिका महासत्ता होतीच, पण सोव्हिएत युनियननं देखील काय अण्वस्त्रांची निर्मिती केली. जसं अणुबॉम्ब निर्माण केले अमेरिकेनं, तसं अण्वस्त्र निर्माण केली आणि आपलं लष्करी सामर्थ्य वाढवून एक महासत्ता बनण्याचा त्या सोव्हिएत युनियननं प्रयत्न केला. आणि म्हणूनच अमेरिका व सोव्हिएत युनियन या 2 महासत्तामधला संघर्ष, सत्तास्पर्धा, शस्त्रस्पर्धा, विचार प्रणालीतील भेद, परस्परांना शह देण्याची वृत्ती, या सर्व बाबीमुळं शीतयुद्ध सुरू झालं होतं. आता असं आहे की शीतयुद्ध म्हटलं, ही स्पर्धा म्हटली, तणावपूर्ण परिस्थिती म्हटलं की मग या शीतयुद्धाचे परिणाम देखील घडून आले. आणि मग जागतिक इतिहासावर त्याचे राजकारणावर परिणाम झाले. आणि मग शीतयुद्धाचा परिणाम म्हणजे पहिला काय झाला तर लष्करी संघटनांची निर्मिती झाली. शीतयुद्ध काळात काय झालं तर 2 महासत्ता म्हणजे अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन्हीही महासत्तांनी लष्करी संघटना निर्माण केल्या. आणि मग काय झालं, मग त्या 2 राष्ट्रांनी ज्या काही लष्करी संघटना निर्माण केल्या 2 महासत्तांनी, त्यात त्यांच्या गटामध्ये सामील होणाऱ्या राष्ट्राच्या संरक्षणाची जबाबदारी त्या महासत्तांनी घेतली. आणि मग त्यामधली लष्करी संघटना पहिली महत्त्वाची नाटो.
NATO, नॉर्थ अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन, ही अमेरिकेच्या प्रभुत्वाखालील लष्करी संघटना होती. तर वॉर्सा करार ही सोव्हिएत युनियनच्या प्रभुत्वाखालील लष्करी संघटना होती. म्हणजे नाटो आणि वार्सा करार, नाटो म्हटलं की अमेरिका आणि वॉर्सा करार म्हटलं की सोव्हिएत युनियन. म्हणजे या दोन लष्करी संघटनांमध्ये या दोन महासत्तांना मानणारे देश या ठिकाणी होते. मग अमेरिकेच्या प्रभुत्वाखाली असणारी नाटो, त्यामध्ये समाविष्ट असणारे देश यांचं संरक्षण करणारं किंवा त्यांना मदत करण्याची, सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. तर वॉर्सा करारानं सोव्हिएत युनियनच्या प्रभुत्वाखाली जे काही देश लष्करी संघटनेमध्ये सामील झाले त्यांचं संरक्षण करण्याची हमी या सोव्हिएत युनियननं घेतली. तर तुम्हाला काय वाटतं, या पद्धतीने तुम्हाला काही इथं 2 प्रश्न दिलेले आहेत की बाबा तंत्रज्ञानातील प्रगती आणि आंतरराष्ट्रीय शांतता यांच्यात काही संबंध असतो का? मानवी कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल? आता या घटना घडत असताना विज्ञान, तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय शांतता, मानवी कल्याण याच्याशी काही संबंध जोडता येतो का? याबद्दल आपली मतं आपण या ठिकाणी लिहून ठेवली पाहिजेत एका बाजूला. जरी समजा आपणाला आता अभ्यासक्रमामध्ये वेळेच्या याच्यामुळं नसलं तरीसुद्धा आपण त्याच्यावर थोडासा विचार करा. आता शीतयुद्धाचा जो परिणाम पहिला झाला, लष्करी संघटनांची निर्मिती, नाटो, वार्सा, हे तुम्ही शब्द लक्षात ठेवा. कोणत्या देशांच्या प्रभुत्वाखालील हेही लक्षात ठेवा. दुसरी घटना घडली म्हणजे जगाचं द्विध्रुवीकरण झालं. म्हणजे या 40-45 वर्षाच्या काळात तणावपूर्ण परिस्थिती होती. युद्ध नाही परंतु युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती शीतयुद्धाची. या काळामध्ये जगातले बहुतेक देश या 2 महासत्तांच्या गटात सामील झाले होते आणि जगातल्या या राष्ट्रांची अशी 2 गटात विभागणी होणं म्हणजेच द्विध्रुवीकरण होणं. आता शीतयुद्धाचा आवाका त्यामुळंच वाढला, तणावाचं क्षेत्र व्यापक झालं. आता क्युबाचा संघर्ष 1962 सालची या शीतयुद्ध काळातली एक महत्त्वपूर्ण घटना होती. या संघर्षाविषयी तुम्ही अधिक माहिती मिळवा असं तुम्हाला सांगितलेलं आहे. पण जगाचं द्विध्रुवीकरण झालं. या ठिकाणी 2 गटामध्ये जगातल्या राष्ट्रांची विभागणी झाली. आता तुम्हाला या पृष्ठावर तुम्हाला माहीत आहे का, तुम्हाला म्हणून एक माहिती आहे की काय झालं की या ठिकाणी 1917मध्ये रशियामध्ये एक साम्यवादी क्रांती झाली आणि त्यातून सोव्हिएत युनियन अस्तित्वात आलं. आणि सोव्हिएत युनियन अस्तित्वात आल्यामुळं आंतरराष्ट्रीय राजकारणात सोव्हिएत युनियन महासत्ता म्हणून आकारास आली. परंतु अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात टोकांचे मतभेद होते. उदाहरणार्थ आता इथे उदाहरणं दिलेली आहेत. अमेरिका हे तर कशामुळं, आता हे टोकाचे भेद का होते तर अमेरिका हे भांडवलशाहीचे पुरस्कार करणारं लोकशाही राज्य होतं. तर सोव्हिएत युनियन यांचा विचारप्रवाह समाजवादाचा होता आणि एकपक्षीय हुकुमशाहीचा पुरस्कार करणारं हे सोव्हिएत युनियन राज्य होतं. दोन्ही महासत्तांना जगात काय करायचं होतं, आपलं वर्चस्व वाढवायचं होतं. अमेरिकेला भांडवलशाहीचा प्रसार करायचा होता तर सोव्हिएत युनियनला समाजवादाचा. आणि मग आपलं प्रभुत्व वाढावं म्हणून दोन्ही महासत्तांनी काय केलं, लहान राष्ट्रांना आपल्या गटात खेचण्याच्या प्रयत्नांना सुरुवात केली. परिणामी युरोपचे वैचारिक पातळीवर विभाजन झालं आणि मग पश्चिम युरोप व तेथील देश अमेरिकेच्या गटात सामील झाले, तर पूर्व युरोपमधील देश सोव्हिएत युनियनच्या गटात सामील झाले. आपापल्या गटातल्या राष्ट्रांना लष्करी आर्थिक मदत देण्याचं धोरण या महासत्तांनी स्वीकारलं आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो यांच्यामध्ये टोकाचे संघर्ष निर्माण झाले. आता या ठिकाणी शीतयुद्धाचे जे काही
परिणाम पाहतोय यामध्ये पुढं शस्त्रास्त्र स्पर्धा या सुरू झाल्या. आता या शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू झाल्या हाही परिणाम झाला, परंतु तुम्ही या ठिकाणी आत्ता बघितलं की पाठीमागच्या पृष्ठावर तुम्हाला या ठिकाणी एक नकाशा दिलेला आहे आणि या नकाशामध्ये तुम्हाला जग राजकीय प्रमुख देश दिलेले आहेत आणि मग तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की दोन्ही महासत्तांच्या गटामध्ये कोणकोणती राष्ट्र गेली. म्हणजे पश्चिम युरोप तिथले देश अमेरिकेच्या गटात, तर सोव्हिएत युनियनच्या गटामध्ये पूर्व युरोपमधले हे देश जे काही सामील झाले, या देशांचे तुम्ही बारकाईनं जरा वाचन करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या देशांची नावं काय आहेत ते आपल्या लक्षात येईल. तर याच्यानंतर जो काही परिणाम झाला शीतयुद्धानंतरचा तो म्हणजे शस्त्रास्त्र स्पर्धा. आता कसं आहे, शीतयुद्ध म्हटलं की एकमेकांना काठशह देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर शस्त्रांची निर्मिती या महासत्ताने करू लागल्या. अधिकाधिक संहारक म्हणजे अतिशय घातक अशी शस्त्र बनवण्याच्या स्पर्धा, त्या संदर्भानं त्याला लागणारं जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. आणि पण शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे काय झालं, तर यामुळं जागतिक शांतता धोक्यात येईल याची जाणीव दोन्ही महासत्तांना या ठिकाणी झाल्यामुळं शस्त्रास्त्र नियंत्रणाचा आणि निशस्त्रीकरणाचे प्रयत्नही याच काळात झाले. म्हणजे शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू झाल्या, अतिशय संहारक अस्त्र निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञान निर्माण करण्याची स्पर्धा सुरू झाली, परंतु एक जाणीव होती की थोडंसं कुठंतरी शांतता बिघडेल म्हणून शस्त्रास्त्र नियंत्रण आणि निशस्त्रीकरणाचे प्रयत्न देखील या काळात घडले. काही घटना घडल्या, कारण 2 महायुद्ध झाली होती, त्याचे परिणाम सगळ्या जगाला भोगावे लागलेले आहेत. आता त्याच्यानंतरचं शीतयुद्धानंतरचं पुढचा परिणाम म्हणजे प्रादेशिक संघटनांची निर्मिती. आता महासत्तांच्या स्पर्धेत विकसनशील राष्ट्रांनी एकमेकांना मदत करण्यासाठी आपापल्या प्रादेशिक पातळीवर संघटना निर्माण केल्या. या राष्ट्रांना विकसनशील म्हणजे जे राष्ट्र विकासाच्या मार्गावर आहेत अशा राष्ट्रांनी आपापल्या प्रादेशिक पातळीवर मदत करण्यासाठी संघटना निर्माण केल्या. त्यांना आर्थिक विकास महत्त्वाचा वाटत होता. युरोपमधील देशांनी युरोपीय आर्थिक संघ निर्माण केला, तर आग्नेय आशियाई देशांनी म्हणजेच त्यामध्ये आग्नेय आशियाई देश, त्यामध्ये सिंगापूर, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स इत्यादी देश, या आग्नेय आशियाई देशांनी जी काही संघटना निर्माण केली त्याला आसियान, ASEAN असं नाव आहे. आसियान ही संघटना त्यांनी निर्माण केली. आणि महत्त्वाचा परिणाम शीतयुद्धाचा म्हणजे अलिप्ततावाद. आता शीतयुद्ध सुरू झाल्यानंतरच्या काळात एकीकडं जगाचं द्विध्रुवीकरण होत होतं, पण त्याचबरोबर काही देशांना महासत्तांच्या स्पर्धेत सामील व्हायचं नव्हतंच. अशा राष्ट्रांनी महासत्तांच्या स्पर्धेपासून अलिप्त राहण्याचं जे धोरण स्वीकारलं त्याला अलिप्ततावाद असं म्हणतात. आणि अलिप्ततावाद ही शीतयुद्ध काळातील एक महत्त्वाची चळवळ होती. आता अलिप्ततावादी चळवळ जर या परिणामाचा विचार केला तर आशिया आणि आफ्रिका खंडात त्या काळात दुसऱ्या महायुद्धानंतर नव्यानं स्वतंत्र झालेल्या देशांनी काय केलं, या अलिप्ततेच्या विचाराला पाठिंबा दिला आणि एक महत्त्वपूर्ण ती चळवळ झाली. त्यामध्ये भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू, युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष मार्टिन टिटो, इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्दुल नासेर, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर अहमद सुकार्नो आणि घानाचे प्रधानमंत्री क्वामे नख्रुमा यांच्या नेतृत्वाखाली या चळवळीची सुरुवात विद्यार्थी मित्रांनो 1961 पासून झाली. आता
या अलिप्ततावादी चळवळीचं मूल्यमापन जर करायचं झालं तर या अलिप्ततावादी चळवळीनं वसाहतवाद, साम्राज्यवाद आणि वंशवाद याला विरोध केला आहे. आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यास या चळवळीनं प्रोत्साहन दिलेलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली भारताने या चळवळीचे नेतृत्व केले. नंतरच्या काळातही या चळवळीला भारताने खूप सक्रिय पाठिंबा दिलेला आहे. अगदी शीतयुद्ध संपुष्टात आलं तरीही या चळवळीचं महत्त्व कमी झालेलं नाही. ही अलिप्ततावादी चळवळ कोणत्या मूल्यावर आधारलेली आहे तर मानवतावाद, जागतिक शांतता व समानता. या चळवळीनं जी अल्पविकसित राष्ट्र होती, थोडासाच विकास झाला होता ज्या राष्ट्रांचा, त्या राष्ट्रांना एकत्र येण्यास प्रेरित केलेलं आहे. या चळवळीनं आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यास प्रोत्साहन दिलं. निशस्त्रीकरण, मानवी हक्कांचे संवर्धन याबाबत आग्रही भूमिका घेतानाच अलिप्ततावादी चळवळीनं गरीब व अविकसित राष्ट्रांच्या समस्या ठामपणाने मांडल्या. एका नव्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची NIEO मागणी या चळवळीनं केली. थोडक्यात सांगायचं झालं तर शीतयुद्ध संपलं असलं तरी अलिप्ततावादी चळवळीचं महत्त्व कमी झालेलं नाही. अल्पविकसित राष्ट्र ही त्यामुळं एकत्र आलेली आहेत. या चळवळीनं आर्थिक सामाजिक बदलांचे अनेक प्रवाह आंतरराष्ट्रीय राजकारणात आणलेले आहेत. या राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय राजकारणात सन्मानानं उभं राहण्याचा एक नवा विश्वास या अलिप्ततावादी चळवळीनं दिलेला आहे. आणि ही एक महत्त्वाची घटना या शीतयुद्धानं झालेली आहे. मग आता हे शीतयुद्ध याचा शेवट कधी झाला तर शीतयुद्धाच्या अखेर म्हणजे साधारण 1945 पासून जागतिक राजकारणामध्ये प्रभावी असलेलं शीतयुद्ध हे नंतर संपुष्टात आलं. म्हणजे शीतयुद्धाची अखेर कधी झाली तर या मागील शतकाच्या शेवटच्या एका दशकामध्ये झालेले आहे. आता हे शीतयुद्ध खरं तर संपलं, पण त्याला काही घटना कारणीभूत झाल्या ना. आता शीतयुद्ध म्हणजे काही युद्ध झालं होतं का नाही, परंतु शीतयुद्ध याचा अर्थ जागतिक राजकारणामध्ये युद्धजन्य परिस्थिती, युद्ध आता होतं आहे का काय अशी परिस्थिती येणं. परंतु त्याच्या परिणामांची जाणीव असल्यामुळे पुन्हा तो फक्त तणाव निर्माण झालेला होता, युद्ध नव्हतं. पण ते शीतयुद्ध संपलं तर त्यासाठी कुठल्या घटना कारणीभूत झाल्या तर पहिलं, सोव्हिएत युनियननं आर्थिक खुलेपणाचं धोरण स्वीकारलं. राज्याचं अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण त्यामुळं शिथिल झालं. सोव्हिएत युनियनचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव यांनी पेरेस्ट्रोइका म्हणजे पुनर्रचना आणि ग्लासनोस्त म्हणजे खुलेपणा ही धोरणं अंमलात आणली. पुनर्रचना आणि खुलेपणा. त्यामुळं काय झालं तर या धोरणामुळं माध्यमांवरील नियंत्रण कमी झालं. राजकीय व आर्थिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडून आले. म्हणजेच या क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आल्यामुळं तिथं लोकशाहीकरणाला चालना मिळाली. पूर्व युरोपमधील सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखालील काही देशांनी भांडवलशाही आणि लोकशाही मार्गांचा स्वीकार केल्यामुळे तिथल्या राजवटी बदलल्या. सोव्हिएत युनियनचं विघटन झालं. त्यातून अनेक नवीन स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाली. आणि त्यात रशिया हा सोव्हिएत युनियनमधला सर्वात मोठा देश होता. आता इथं तुम्हाला चौकोनामध्ये हे असे का आणि शब्द सुचवा असं दिलेलं आहे. म्हणजे नाटो ही संघटना आज देखील आहे, परंतु तिचं आता स्वरूप लष्करी नाही. मग किती देश आहेत ते शोधायला सांगितलं आहे. शब्द सुचवा सांगितले. एक महासत्ता असते, तिच्यावर जेव्हा अनेक देश अवलंबून असतात तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला एकध्रुवीय व्यवस्था म्हणतो. 2 महासत्तामध्ये झालेल्या राष्ट्रांच्या विभागणीला द्विध्रुवीकरण. मग जेव्हा अनेक देश महासत्ता म्हणून आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत आकारास येतात तेव्हा त्या व्यवस्थेला काय म्हणता येईल. अशा पद्धतीने या ठिकाणी तुमच्या विचारांना प्रवृत्त केलेला आहे. एक निबंधाचा विषय देखील दिलेला आहे, युद्धाचा फोलपणा. आणि मग त्यासाठी काही तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत, त्याच्यावर तुम्हाला चर्चा करायला सांगितलेली आहे. ती जरूर करा.
तर या पद्धतीनं शीतयुद्ध ज्यावेळेला सोव्हिएत युनियनचं विघटन झालं त्याच्यानंतर शीतयुद्ध त्याची अखेर झाली. मग शीतयुद्धानंतरचं जग कसं होतं? सोव्हिएत युनियनच्या विघटनाबरोबर हे शीतयुद्ध संपलं. पण जागतिक राजकारणात काही महत्त्वाचे बदल घडून आले. त्यामध्ये जागतिक राजकारणात अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली. राष्ट्रामधील व्यापार, आर्थिक संबंध वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण झालं. भांडवल, श्रम, बाजारपेठ, माहिती यांचा जगभर प्रसार झाला. लोकांमध्ये विचार, कल्पना यांचा मुक्त संचार होऊ लागला. सर्वच राष्ट्रांनी व्यापारी संबंधांना प्राधान्य देण्याचं ठरवलं आणि अन्य राष्ट्रांना मदत करण्याची कल्पना मागं पडली. त्याऐवजी काय झालं? आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होऊ लागले. म्हणजेच पूर्वी आपल्या विरोधातील एखाद्या देशाला शत्रुराष्ट्र म्हणून संबोधलं जात होतं, त्याच्याऐवजी स्पर्धक राष्ट्र ही संकल्पना पुढं आली. संयुक्त राष्ट्र या संघटनेच्या जबाबदारीत वाढ झाली. जागतिक शांतता व सुरक्षितता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक ठोस प्रयत्न करावे लागत आहे आणि हेच महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तींचा सामना या बाबींना जागतिक स्वरूप प्राप्त झालेलं आहे. मग जागतिकीकरण म्हणजे काय? आज शीतयुद्धानंतर व्यापार, आर्थिक संबंधामध्ये खुलेपणा आला. यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे भांडवल, श्रम, बाजारपेठा आणि माहितीचं जगभर संचरण होऊ लागलं. जगातल्या लोकांमध्ये विचार, कल्पनांची देवाणघेवाण वाढली. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीनं जगातल्या घटना, घडामोडी सर्वत्र कळू लागल्या. देशांच्या सीमारेषांना पूर्वी इतकं महत्त्व राहिलं नाही. सर्व जग जवळ आलेलं आहे, आपल्या घरात आलेलं आहे. या सर्व प्रक्रियांना जागतिकीकरण असं म्हणतात. जागतिकीकरणाचे जसे काही फायदे झाले तसे काही तोटे आहेत. मग त्यामध्ये उदाहरण जर बघायचं झालं तर विविध राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था परस्परांशी जोडल्या गेल्याने व्यापार वाढला, आर्थिक एकत्रीकरण वाढलं, बाजारपेठांमध्ये मुबलकता आली. परंतु त्याचबरोबर गरीब व श्रीमंत या राष्ट्रांमधील दरी मात्र कमी झाली नाही. तर अशा पद्धतीनं या महायुद्धोत्तर राजकीय घडामोडीमध्ये आपण 2 महायुद्ध आणि शीतयुद्ध जे निर्माण झालं, शीतयुद्धाचे परिणाम काय झाले, अखेर कशी झाली आणि शीतयुद्धानंतरचं जग आणि जागतिकीकरण म्हणजे काय, या घटनांचा आपण या प्रकरणामध्ये माहिती घेतली. साधारण 1945 पासूनच्या पुढच्या जागतिक घडामोडींचा यात अभ्यास आपण केला. आपण पुढच्या प्रकरणामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला खाली काही चौकटीमध्ये शोधा आणि सहभागी व्हा असा एक भाग दिलेला आहे. तर तोही तुम्ही विचार करून सोडवा. तुम्हाला या प्रकरणाखाली स्वाध्याय दिलेले आहेत, ते स्वाध्याय अचूकपणाने सोडवा. प्रकरणाचा पुन्हा एकदा नीट अभ्यास करा, वाचन करा चांगलं आणि या प्रकरणाखालील स्वाध्याय सोडवा. म्हणजे तुम्हाला वाचनामुळं पुन्हा 1-2दा जर तुम्ही वाचलं चांगलं तर तुम्हाला यामधील घटना, संकल्पना किंवा आपलं काय मत व्यक्त करायचं हे तुमच्या लक्षात येईल. तेव्हा या ठिकाणी हे आपलं राज्यशास्त्राचं पहिलं प्रकरण महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी या ठिकाणी संपलेलं आहे. तेव्हा तुम्ही त्याचा जरूर चांगला अभ्यास करा. धन्यवाद.